हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 27 आर्टिकल 27 या कलमाचा या मूलभूत अधिकाराचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हा मूलभूत अधिकार आपल्याला कोणते मूलभूत अधिकार प्रदान करतो हे कलम, त्याची आज आपण माहिती घेणार आहोत. भारतीय संविधान अनुच्छेद 27 आर्टिकल 27 धार्मिक कारणांसाठी कर न आकारण्याचा अधिकार. कोणता आपल्याला अधिकार देतो हा कलम? तर धार्मिक कारणांसाठी कर न आकारण्याचा अधिकार आपल्याला हे अनुच्छेद, हे भारतीय संविधानातील कलम 27 आर्टिकल 27 आपल्याला हे धार्मिक कारणांसाठी कर न आकारण्याचा अधिकार देतो. याची संकल्पना काय आहे? तर अनुच्छेद 27 हा निरपेक्षतेचा आर्थिक पैलू आहे. तो कोणत्याही व्यक्तीला आपल्या इच्छेविरुद्ध एखाद्या धर्माच्या प्रचारासाठी कर भरण्यास भाग पाडले जाणार नाही याची खात्री देतो. संकल्पना कशी आहे याची? या अनुच्छेद 27 कलम 27 हा कसा आहे? तर धर्मनिरपेक्षतेचा आर्थिक पैलू आहे. तो कोणत्याही व्यक्तीला आपल्या इच्छेविरुद्ध एखाद्या धर्माच्या प्रचारासाठी कर भरण्यास भाग पाडले जाणार नाही याची खात्री देतो. म्हणजे आपण आपला धर्माचा प्रचार करताना कसल्याही प्रकारचा कर न भरण्याचा आपल्याला हे खात्री देतो हा कलम. त्याची व्याख्या कशी आहे? तर अनुच्छेद 27 म्हणतो, कोणत्याही व्यक्तीवर असा कोणताही कर लादला जाणार नाही की ज्याचा उत्पन्न पूर्णतः किंवा अंशतः एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रचार किंवा देखभालीसाठी वापर केला जाईल. काय सांगतो हे 27 अनुच्छेद 27 काय सांगतो? कलम 27 काय सांगतो? तो कोणत्याही व्यक्तीवर असा कोणताही कर लादला जाणार नाही की ज्याचा उत्पन्न पूर्णतः किंवा अंशतः एखाद्या विशिष्ट धर्माचा प्रचार किंवा देखभालीसाठी वापरला केला जाईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा असा उत्पन्न जो धर्माच्या प्रचारासाठी किंवा देखभालीसाठी होत असलेला उत्पन्न, त्यावर राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा कोणतंही सरकार कर लादणार नाही याची खात्री हे कलम 27 आपल्याला देतं. हा एक अधिकार आहे आपला, की आपल्याला आपल्या धर्माच्या प्रचारासाठी, देखभालीसाठी लागणारे जे उत्पन्न आपण त्याच्यावर कर आकारला जाणार नाही. स्वरूप कसं आहे याचं? तर हा मूलभूत हक्क आहे. नागरिक व गैरनागरिक दोघांनाही लागू होतो. नकारात्मक हक्क आहे हा, नेगेटिव्ह राईट्स आहेत. पूर्णपणे अंमलबजावणी योग्य आहे हा कलम. याची व्याप्ती कशी आहे? तर अनुच्छेद 27 कलम 27 अंतर्गत कर, टॅक्स, अनिवार्य देय, सरकारी महसूल, फी, शुल्क, अपवाद आहे, सेवा शुल्क चालते, सेवा शुल्क चालते, प्रशासन खर्चासाठी परवानगी, विशिष्ट धर्म, एका धर्मासाठी कर, सर्व धर्मांसाठी समान कर, एका धर्मासाठी कर आणि सर्व धर्मांसाठी समान कर. पार्श्वभूमी कशी याची? तर विशिष्ट काळात, ब्रिटिश काळात धार्मिक कर, मंदिर, चर्च कर हे आकारले जात होते. फाळणीनंतर धर्मनिरपेक्षता जपण्याची गरज भासली, म्हणून हे कर आकारण्याची प्रथा बंद करण्यासाठी हा कलम उपस्थित झालेला आहे, अस्तित्वात झालेला आहे. इतिहास काय, हिस्टॉरिकल कंटेक्स्ट काय याच्या? प्रेरणा कुठून घेतली? तर अमेरिकन फर्स्ट अमेंडमेंटमधून घेतलेली आहे. UDHR आर्टिकल 18 मधून याची प्रेरणा घेतलेली आहे. संविधान सभेमध्ये धर्म बरोबर वैयक्तिक बाब आहे, राज्य तटस्थ बाब आहे. ओके. संबंधित सांविधानिक कलमे कोणते आहेत? ह्याच्या रिलेटेड कलमे कोणती आहेत? तर अनुच्छेद 25 धर्मस्वातंत्र्य, अनुच्छेद 26 धार्मिक संस्थांचे हक्क, अनुच्छेद 28 शैक्षणिक संस्था, अनुच्छेद 14 समानता, अनुच्छेद 19 स्वातंत्र्य. तर ही ह्याची संविधानिक संबंधित कलमे आहेत. आणि संबंधित कायदे कोणते आहेत ह्या कलमावरती? तर स्टॅट्युटरी लॉज कोणते आहेत संबंधित कायदे? तर हिंदू रिलिजियस चॅरिटेबल एंडोमेंट ॲक्ट, वक्फ ॲक्ट 1995, चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्ट, पुढे आहे इन्कम टॅक्स ॲक्ट, धर्मदायाची सूट. हे काही रिलेटेड संबंधित कायदे ह्या कलमाच्या संबंधित आहेत, रिलेटेड आहेत. जर ह्या कलमाचं उल्लंघन झालं तर शिक्षा काय? उल्लंघनाचे प्रकार कोणते आहेत? तर विशिष्ट धर्मासाठी कर लादणे, धार्मिक प्रचारासाठी कर वापरणे, हे जर कर आकारण्याचं काम झालंच तर हे उल्लंघन मानण्यात येईल. आणि त्याच्यावर उपाय काय? रिट पिटिशन आर्टिकल 32 226 अन्वये रिट पिटिशन आपण दाखल करू शकतो, भरू शकतो, याचिका भरू शकतो, कर परतावा घेऊ शकतो, न्यायालयीन आदेश काढू शकतो. हे याचे उपाय आहेत. फायदे काय त्या कलमाचे? तर धर्मनिरपेक्षतेचे संरक्षण होतं, धार्मिक सक्तीपासून संरक्षण,
वैयक्तिक स्वातंत्र्य, अल्पसंख्याक सुरक्षा मिळते. यात सुधारणा आणि याचा आधुनिक अर्थ काय घेता येईल, तर पूर्णत्व अंशतः हा कठोर निकष, सर्व धर्म समभावाची अंमलबजावणी, कर शुल्क. महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे कोणती आहेत ह्या संबंधात? श्री जगन्नाथ रामानुज दास वर्सेस स्टेट ऑफ ओडिशा 1954 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की मंदिर व्यवस्थापनासाठी आकारलेला कर अनुच्छेद 27 चे उल्लंघन ठरतो का? प्रश्न काय? तर मंदिर व्यवस्थापनासाठी आकारलेला कर कलम 27 चे उल्लंघन ठरतो का? तर निर्णय दिला नाही. तो कर नसून शुल्क आहे. तो काय? कर नसून शुल्क आहे असं मांडण्यात आलं. प्रश्न 2 प्रकरण 2 खटला दुसरा, कमिशनर HRE वर्सेस श्री लक्ष्मींद्रा तीर्थ स्वामीयर 1954 मधला हा खटला आहे. शिरूर मठ केसेस म्हटलं जातं. याचा प्रश्न असा होता की धार्मिक संस्थेवरील प्रशासन शुल्क वैध आहे का? तर निर्णय दिला होय. प्रशासन खर्चासाठी शुल्क चालते, पण कर घेता येत नाही. तर DAV कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1971 मधला हा खटला. ह्या खटल्याचा प्रश्न असा होता की शैक्षणिक संस्थांना दिलेला निधी धार्मिक कर ठरतो का? तर नाही. याचा निर्णय दिला आहे की शैक्षणिक संस्थांना दिलेला निधी हा धार्मिक कर ठरत नाही, तो सार्वजनिक शिक्षणासाठी आहे. अनुच्छेद 27 मर्यादा. याच्या मर्यादा आहेत काही ह्या कलमाच्या. तर मर्यादा कोणत्या? सर्व धार्मिक निधी निषिद्ध नाही. कर व शुल्क यात फरक, सार्वजनिक उद्देशाला प्राधान्य, इतर महत्त्वाची माहिती. हा अधिकार धर्मनिरपेक्षतेचा आर्थिक कणा आहे. थेट शिक्षा नाही, पण न्यायालयीन उपाय आहेत. समीक्षा काय करता येईल याची? क्रिटिकल अनालिसिस. तर सकारात्मक बाजू कोणत्या ह्या कलमाच्या? धर्म व राज्य यांच्यात आर्थिक भिंत, सक्तीचा धार्मिक वित्तपुरवठा राखतो. मर्यादा आणि टीका काय? कर शुल्क भेद अस्पष्ट आहेत. अप्रत्यक्ष धार्मिक वित्तपुरवठा संभवतो. संतुलन आवश्यक आहे. धर्मनिरपेक्षता बरोबर तटस्थता आणि शत्रुत्व नाही, असे संतुलन आवश्यक आहे. निष्कर्ष काय? तर निष्कर्षाचा अनुच्छेद 27 हा भारतीय धर्मनिरपेक्षतेचा आर्थिक संरक्षक आहे, जो व्यक्तीला कोणत्याही धर्मासाठी सक्तीने पैसे देण्यापासून वाचवतो. तर मित्रांनो, आज आपण हा अनुच्छेद 27 या कलमाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. समजून घेण्याचा प्रयत्न केलेला की हे कलम आपल्याला कोणत्या प्रकारचा आर्थिक कोणत्या प्रकारचा संविधानिक मूलभूत हक्क प्रदान करतं ते आज समजून घेतलेलं आहे. तर ह्या कलमाचं चांगल्या प्रकारे आकलन करण्यासाठी, समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाचं तुम्हाला चांगली समज येईल. ओके. तर अशा कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओज पोचवा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.